आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना ठाकरे पक्षाकडनं फुटीर खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाची ही नोटीस आता झी24 तासच्या हाती लागली आहे। 6 फुटीर खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकीला हे खासदार गैरहजर राहिलेले आहेत, त्यामुळे आता या फुटीर खासदारांना ही नोटीस पाठवण्यात आल्याचं देखील समजतंय। तर ही संपूर्ण नोटीस आता झी24 तासच्या हाती देखील लागलेली आहे। दरम्यान हीच ती नोटीस आहे। शिवसेना ठाकरे पक्षाने या 6 फुटीर खासदारांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे असं समजतंय। कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याची देखील माहिती सध्या समोर येते। तर 16 जून 2026 रोजी पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप बजावला होता। बैठकीचा व्हीप खासदारांना व्हॉट्सअपवर देखील पाठवला। बैठकीला गैरहजर राहण्यामागचं कोणतंही कारण दिलं गेलं नाहीये। अनुपस्थितीबाबत कोणतीही पूर्वसूचना देखील दिली नाहीये। पक्षाने या कृतीकडे पक्षविरोधी कारवाई म्हणून पाहिलंय। याच कारणावरून शो कॉज नोटीस बजावण्यात आलेली आहे। व्हीप नंतर देखील बैठकीला अनुपस्थित का याचं उत्तर द्या अशी देखील विचारणा त्यांना करण्यात आली आहे आणि 7 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात स्पष्टीकरण द्या असं देखील त्याच्यामध्ये नोटिशीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारलेली आहे। 1.5 तास बैठक चालली, ते खासदार या बैठकीला आलेच नाही। गैरहजर खासदारांना आता कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे आणि येत्या 7 दिवसांमध्ये खासदारांना उत्तर द्यावं लागणार आहे। जे खासदार या बैठकीला उपस्थित नव्हते त्या फुटीर खासदारांना या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, खरं तर आता आजच्या बैठकीला 6 फुटीर खासदार उपस्थित राहिले नाही। जवळपास 1.5 तास ही बैठक चालली आणि त्यानंतर आता कारणे दाखवा नोटीस शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं या खासदारांना पाठवण्यात आलेल्या आहे। या नोटिशीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? नक्कीच श्रीकांत, जर आपण बघितलं तर ही शोकॉस नोटीस जी देण्यात आली आहे त्यात 7 दिवसाची वेळ या सगळ्या खासदारांना देण्यात आली आहे। या सगळ्या खासदारांनी आपल्या अनुपस्थितीचं कारण बैठकीच्या पूर्वी पण दिलं नव्हतं किंवा कोणतीही एक इन्फॉर्मेशन जी असते ती यांना कम्युनिकेट नाही केली, यांना सांगितलं नव्हतं। आणि अनिल देसाई आणि अरविंद सावंत जे की मुख्य नेते आहेत आणि म्हणून यांना ही शोकॉस नोटीस देण्यात आली आहे। यांची जी आजची जी बैठक होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून, ही खूप महत्त्वाची बैठक होती असं त्यांनी या सगळ्या खासदारांना सांगितलेलं आणि ईमेलद्वारा, व्हॉट्सॲपद्वारा आणि त्यांचे जे ॲड्रेसेस आहेत त्या सगळ्यांच्या द्वारा जे आहेत यांना हे नोटिसेस पाठवण्यात आलेली होती की व्हीप बजावण्यात आला आहे आणि म्हणून यांची उपस्थिती खूप महत्त्वाची होती आणि हे उपस्थित नाही झाले म्हणून ते कुठे ना कुठे पक्षाच्या विरोधात काम करता आहेत असं एक समज होती आहे आणि त्यामुळे ही शोकॉस नोटीस त्यांना देण्यात आली आहे। 7 दिवसाचा वेळ या शोकॉस नोटीसला उत्तर देण्यासाठी जे आहे देण्यात आला आहे आणि या सगळ्या खासदारांना उत्तर द्यायचं आहे 7 दिवसात की नेमकं ते का अनुपस्थित होते। निश्चितच, त्यामुळे उर्वशी खरं तर आता येत्या 7 दिवसांमध्ये या खासदारांकडनं या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलं जातं का किंवा राजकीय घडामोडी काय घडतात या सर्वांवर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।